लोकांना इम्प्रेस करायचं असेल, लोकांनी तुमचं ऐकावं, तुमच्याशी सहमत व्हावं असं वाटत असेल किंवा लोकांना न दुखावता त्यांच्यामध्ये बदल घडवून आणायचा असेल तर आजची बुक समरी तुमच्यासाठी काम करेल. नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी सौ अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण डेल कार्नेगी यांनी लिहिलेल्या हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल म्हणजेच मित्र जोडा आणि प्रभावशाली बना या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. कोणत्याही व्यक्तीला इम्प्रेस करणं आणि त्याच्याकडून एखादं काम करून घेणं ही एक कला आहे जी वाटते तेवढी सोपी नाही. पण या पुस्तकात दिलेल्या काही तत्वांच्या म्हणजेच प्रिन्सिपलच्या मदतीने तुम्ही देखील ती कला शिकू शकाल. ते प्रिन्सिपल्स ऐकून तुम्ही फक्त स्वतःचा आत्मविश्वास वाढवू शकणार नाही तर लोकांना पॉझिटिव्हली इम्प्रेस कसं करायचं याचं टेक्निक पण शिकाल. तुम्ही स्टुडंट असो किंवा बिझनेसमॅन तरी काहीच हरकत नाही, किंवा तुम्हाला तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये पॉप्युलर व्हायचं असेल तर हे प्रिन्सिपल्स नक्कीच तुम्हाला उपयोगी पडतील. चला तर मग सर्वात आधी आपण लोकांना हँडल करण्यासाठी कोणत्या प्रिन्सिपलचा उपयोग करू शकतो हे पाहूया. डोंट क्रिटिसाइज, कंडेम ऑर कंप्लेन म्हणजेच लोकांवर टीका करू नका, कुणाला नाव ठेवू नका किंवा कुणाकडे तक्रार करू नका. याचा अर्थ असा आहे की आपण कोणत्याही व्यक्तीवर टीका करण्यापूर्वी, त्या व्यक्तीला दोष देण्यापूर्वी तिला समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. ती व्यक्ती असं का वागत आहे, असं का बिहेव करत आहे याचं कारण शोधलं पाहिजे. कारण निंदा किंवा एखाद्याला दोष देण्यापेक्षा हे जास्त फायद्याचं आहे. समोरच्या व्यक्तीशी अशा प्रकारे वागल्याने हळूहळू आपण देखील अधिक सहनशील बनू लागतो. निंदा केल्याने समोरच्या व्यक्तीच्या मनात आपण कधीच घर करू शकत नाही. त्यामुळे जर तुम्हाला लोकांकडून प्रेम हवं असेल तर निंदा करणं सोडलं पाहिजे. अब्राहम लिंकनसुद्धा हे प्रिन्सिपल फॉलो करत होते. एकदा त्यांनी त्यांचा एक अनुभव शेअर केला होता. ते म्हणाले होते की मी आधी माझ्या विद्यार्थ्यांना सर्वांसमोर खूप बोलायचो, त्यांच्यावर खूप ओरडायचो, त्यांच्यावर टीका करायचो आणि हाच राग मनात ठेवून एका विद्यार्थ्याने त्यांना तलवारीने मारण्याची धमकी दिली होती, ज्यामुळे अब्राहम लिंकन फारच घाबरले आणि तेव्हापासून सर्वांसमोर एखाद्याला असं बोलणं, त्यांच्यावर टीका करणं त्यांनी सोडून दिलं. एवढंच नाही तर ते दुसऱ्यांना देखील हेच सांगू लागले की डायरेक्टली एखाद्यावर टीका करणं खूप नुकसानदायक असतं. त्यामुळे नेहमी आपल्याला समोरच्याशी नीट बोलता आलं पाहिजे, ज्यात आपलंच भलं असतं. गिव्ह ऑनेस्ट अँड सिन्सिअर ॲप्रिशिएशन म्हणजेच अतिशय प्रामाणिकपणे आणि चांगल्या मनाने समोरच्या व्यक्तीचं कौतुक करायचं. या टेक्निकमुळे आपण कोणत्याही व्यक्तीकडून आपल्याला हवं ते काम करून घेऊ शकतो. जर तुम्ही चांगल्या मनाने आणि पूर्ण प्रामाणिकपणे एखाद्या व्यक्तीचे कौतुक केलं तर या गोष्टीची छाप त्या व्यक्तीच्या मनावर आपोआपच पडते. ते नेहमी तुम्ही केलेले कौतुक लक्षात ठेवतात आणि ते हळूहळू तुम्ही सांगत असलेल्या गोष्टी ऐकू लागतात, तुम्हाला लाईक करू लागतात. असाच एक प्रसंग या पुस्तकात सांगितला आहे. एका कन्स्ट्रक्शन साईटवरील कामगार हे त्यांच्या मॅनेजरच्या समोर हेल्मेट घालायचे, पण मॅनेजर गेल्या गेल्या ते हेल्मेट काढून टाकायचे. कन्स्ट्रक्शन साईटवर काम करताना हेल्मेट घालणे खूप गरजेचे असते. दुर्दैवाने काही अपघात घडल्यास आपल्या डोक्याला या हेल्मेटमुळे काही मार लागत नाही. पण हे हेल्मेट घालण्यामागचं खरं कारण कारागिरांना माहीत नसल्याने ॲज अ रूल म्हणून ते कामगार फक्त मॅनेजरच्या भीतीनेच त्यांच्यासमोर ते हेल्मेट घालायचे. मॅनेजरने यावर एकदा एक उपायच काढला. त्यांनी कामगारांना विचारले, तुम्हाला हे हेल्मेट आवडले नाहीत का, किंवा त्यांची फिटिंग नीट नाही का? जर काहीच प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही हे हेल्मेट घातलेच पाहिजे, कारण हे हेल्मेट फक्त तुमच्या सेफ्टीसाठीच बनवले आहे आणि तुम्ही सगळे माझे बेस्ट कामगार आहात आणि माझ्या कोणत्या कामगाराला डोक्यावर दुखापत व्हावी अशी माझी अजिबात इच्छा नाही. हे ऐकताच सगळे कामगार भावूक झाले आणि ते रोज हेल्मेट घालू लागले. त्या मॅनेजरने वापरलेला हा उपाय यशस्वी ठरला होता. यावरून आपल्याला हे समजते की एखाद्या व्यक्तीने आपल्या म्हणण्याप्रमाणे वागावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीची मनापासून वाहवा करावी लागते. अराउज इन अदर पर्सन अँड ईगर वॉन्ट कोणत्याही इतर व्यक्तीच्या मनात उत्सुकता जागरूक करायला शिका. म्हणजेच लोकांना पॉझिटिव्हली एनकरेज करा किंवा मोटिवेट करा. यासाठी उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा तुमच्याकडे एखादी जबरदस्त आयडिया असते
तेव्हा तुम्ही लोकांना असा विचार करण्यास भाग पाडा की ती आयडिया फक्त तुमची नसून त्यांची देखील आहे. असं केल्याने लोक त्या आयडियाला आपली आयडिया समजून काम करतील आणि तुमच्या मदतीला येतील. हे सायकोलॉजिकल विचार आपण अतिशय सोप्या रीतीने आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये वापरू शकतो. लेखक डेल कार्नेगी यांनी यासाठी स्वतःचाच एक अनुभव शेअर केला. ते म्हणतात, त्यांना ब्रुकाइन इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स अँड सायन्स या कॉलेजमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी एका अनुभवी लेखकाला लेक्चर देण्यासाठी बोलवायचं होतं. पण तेव्हा सगळे लेखक फारच बिझी होते. कोणीच यायला तयार झाले नाही. पण डेल यांनी एक भन्नाट आयडिया वापरली. त्यांनी जवळजवळ 150 विद्यार्थ्यांना या लेखकांना पत्र लिहायला सांगितले आणि त्या पत्राचा रिझल्ट असा आला की सगळे लेखक आपापला देश सोडून या विद्यार्थ्यांना लेक्चर देण्यासाठी कॉलेजमध्ये हजर झाले. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल, असं नेमकं काय होतं त्या पत्रांमध्ये? तर डेल कार्नेगी यांनी हेच प्रिन्सिपल वापरले होते. लोकांची मनापासून प्रशंसा करणे आणि त्यांच्याकडून काम करून घेणे. त्या लेटरमध्ये लिहिलं होतं की तुमच्यासारखे अनुभवी लेखक आम्हाला लेक्चर देण्यासाठी आले तर ती गोष्ट आमच्यासाठी अतिशय गर्वाची असेल. आणि पत्राच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांच्या सह्या होत्या. आता असं पत्र एखाद्या लेखकाला मिळालं तर कोणता लेखक भारावून जाणार नाही? मित्रांनो, हीच आयडिया आपल्या जवळच्या लोकांच्या बाबतीतही लागू होते. तर या प्रिन्सिपलमधून आता तुम्ही लोकांशी कसे वागायचे याबद्दलचे सोशल स्किल्स शिकलात आणि तुम्ही त्यावर नक्की काम कराल असं मला वाटतं. आपल्याला जी व्यक्ती आवडत असते तिचं काम आपण पहिलं करतो किंवा त्या व्यक्तीचं म्हणणं पहिलं ऐकतो. पण आपलं काम एखाद्याकडून करवून घ्यायचं असेल तर समोरच्या व्यक्तीला आपण आवडायला पाहिजे. आता आपण पाहूया, आपण अशा काही टेक्निक्सबद्दल जाणून घेऊया ज्या टेक्निक्स तुम्ही वापरल्या तर तुम्ही देखील लोकांना आवडू लागाल. बिकम जेन्युनली इंटरेस्टेड इन अदर पीपल म्हणजेच योग्य रीतीने लोकांमध्ये आपला इंटरेस्ट दाखवणं. लोकांनी आपल्याला लाईक केलं पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा तुम्हाला एखाद्याशी असलेली तुमची फ्रेंडशिप लाँग टाईम टिकवून ठेवायची असेल तर तुम्ही हे प्रिन्सिपल नेहमी लक्षात ठेवा. एखाद्याशी तुम्हाला घट्ट मैत्री करायची असेल तर त्या व्यक्तीला फक्त वेळ देणेच गरजेचे नाही, तर त्यांच्यासोबत आपण आपलं मनसुद्धा कनेक्ट केलं पाहिजे. स्वार्थ पूर्णपणे बाजूला ठेवला पाहिजे. आता याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे जेव्हा तुम्ही दुसऱ्या भाषेतल्या लोकांशी बोलता तेव्हा सुरुवातीला जर तुम्ही त्यांच्या मातृभाषेत बोलायला सुरुवात केली तर ते लोक तुम्हाला लवकर लाईक करायला लागतात. मित्रांनो, एखाद्या सक्सेसफुल बिझनेस इंटरव्ह्यूचं सिक्रेट काय असू शकतं? तर सुप्रसिद्ध हार्वर्ड प्रेसिडेंट चार्ल्स डब्ल्यू यांच्या मते यासाठी काही मोठी गोष्ट करावी लागत नाही. तुम्हाला फक्त एकच गोष्ट करावी लागते आणि ती म्हणजे समोरच्या व्यक्तीचं म्हणणं बारकाईने ऐकणं, त्यांच्या गोष्टीमध्ये आपला इंटरेस्ट दाखवणं. कारण जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला महत्त्व देतो तेव्हा ती व्यक्तीसुद्धा आपल्याला चांगले रिस्पॉन्स देते. पर्सन्स नेम इज मोस्ट इम्पॉर्टंट. प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतःचं नाव हे खूप खास असतं. आपली पहिली ओळख ही आपलं नाव असतं. म्हणूनच तर आपल्याला आपलं नाव मोठं करायची किंवा नाव कमवायची इच्छा असते. फेमस लेखक शेक्सपियर म्हणून गेलेत, व्हॉट्स इन अ नेम, म्हणजेच नावात काय आहे. पण कदाचित तेही गोष्ट विसरली की प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांचं नाव हे जास्त महत्त्वाचं असतं. प्रत्येकाला वेगवेगळं नाव असल्यामुळेच आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे समजतं. नाव ही प्रत्येक व्यक्तीची ओळख असते आणि आपण जर एखाद्या नवीनच ओळख झालेल्या व्यक्तीला जेव्हा त्याच्या नावाने हाक मारतो तेव्हा याचा त्या व्यक्तीवर विशेष परिणाम होतो. जसं की ड्रायव्हर, वेटर किंवा कोणी नोकर यांना जर आपण त्यांच्या नावाने हाक मारली तर त्यांना आवडते. त्यांनाच नाही तर सर्वांनाच समोरच्याच्या तोंडी आपले नाव ऐकायला आवडते. टॉक इन टर्म्स ऑफ द अदर पीपल्स इंटरेस्ट. समोरच्या व्यक्तीला इंटरेस्ट असलेल्या गोष्टी बोला. जर आपल्याला एखाद्या व्यक्तीशी बोर न होता गप्पा मारायच्या असतील तर हे प्रिन्सिपल आपल्याला लक्षात ठेवायला हवे. त्या व्यक्तीला ज्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे त्या विषयावरच आपण बोलायला हवं. यामुळे आपल्या गप्पा आणखीन इंटरेस्टिंग होतील आणि जास्त काळ चालू राहतील. समजा आपण एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदाच भेटलो आणि तेव्हा
फक्त आपण स्वतःबद्दलच बोलत राहिलो तर हळूहळू समोरची व्यक्ती बोर होईल आणि तिचा तुमच्या गप्पांमधील इंटरेस्ट निघून जाईल. पण जर तुम्ही त्या व्यक्तीचा इंटरेस्ट असलेल्या गोष्टींविषयी बोलू लागला तर हळूहळू ती व्यक्तीसुद्धा तुमच्यासोबत बोलायला लागेल. आता अशीच एक गोष्ट विल्यम लायन यांच्यासोबत घडली. ते लिटरेचरचे प्राध्यापक आहेत. ते 10 वर्षांचे असताना त्यांच्या मावशीकडे वीकेंड स्पेंड करायला गेले. एकदा एक मध्यम वयाची व्यक्ती त्यांच्या मावशीसोबत गप्पा मारायला आली. थोडा वेळ त्यांच्या मावशीशी गप्पा मारल्यानंतर त्यांचं लक्ष विल्यमवर पडले. विल्यम यांना जहाजांमध्ये जास्त इंटरेस्ट होता. त्यांच्या घरी आलेला तो माणूससुद्धा त्यांच्याशी त्याच विषयावर गप्पा मारू लागला. विल्यम त्यांच्याशी गप्पा मारण्यात रंगला. थोड्या वेळाने तो माणूस निघून गेला. पण विल्यम त्यांच्या मावशीसोबत त्या व्यक्तीचे कौतुक करू लागले. पण मावशीने त्यांना सांगितले की तो आलेला माणूस वकील आहे आणि त्यांना बोटींमध्ये काही इंटरेस्ट देखील नाही. त्यांना फक्त तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून त्यांनी तुझ्या बोटींमध्ये इंटरेस्ट दाखवला, कारण ते एक चांगले व्यक्ती आहेत. तर यावरून आपल्याला हे कळालं की एखाद्या व्यक्तीशी आपल्याला क्लोजली कनेक्ट व्हायचं असेल, छान मनमोकळ्या गप्पा मारायच्या असतील तर फक्त आपलीच मतं किंवा आपल्याच बाबतीत बोलून चालणार नाही. यामध्ये समोरच्याचाही इंटरेस्ट जाणून घेणं महत्त्वाचं आहे. मेक द अदर पर्सन फील इम्पॉर्टंट अँड डू इट सिन्सिअरली. या प्रिन्सिपलचा अर्थ असा आहे, लोकांना रिस्पेक्ट देणं आणि ते आपल्यासाठी खास आहेत याची त्यांना जाणीव करून देणं. या प्रिन्सिपलमध्ये आपण पाहिलं की आपण समोरच्या व्यक्तीमध्ये इंटरेस्ट दाखवायला पाहिजे, पण फक्त इंटरेस्टच नाही तर ती व्यक्ती आपल्यासाठी स्पेशल आहे अशी तिला जाणीव करून देणं देखील महत्त्वाचं आहे. आपण समोरच्याशी ज्या प्रकारे बोलत आहोत त्यावरून त्याला हे वाटलं पाहिजे की तो किंवा ती आपल्यासाठी महत्त्वाची व्यक्ती आहे आणि यावरून तुमचं त्या व्यक्तीशी असलेलं नातं आणखी घट्ट होत जाईल. हे प्रिन्सिपल तुम्हाला नीट समजावं यासाठी एक स्टोरी आहे. एके दिवशी डेव्हिड आपल्या मित्रांसोबत नाईट पार्टीहून घरी आला. तो सेफली आपल्या कारने घरी चालला होता, पण समोर साईनबोर्ड पाहून त्याने चुकीचा टर्न घेतला आणि तेवढ्यात त्याला एका ट्रॅफिक पोलिसाने पकडले. पोलीस हवालदार त्याला म्हणाला, तुला माहीत आहे का मी तुला का अडवलं आहे? आता या अशा सिच्युएशनमध्ये डेव्हिडने त्या पोलीस ऑफिसरला रूडली उत्तर दिले असते तर तो फसला असता. पण डेव्हिडने अत्यंत समजूतदारपणे आणि प्रामाणिकपणे स्वतःची चूक मान्य केली आणि वरून त्याने पोलिसांना म्हणलं, सॉरी सर, मला माहीत आहे मी चूक केली आहे. साईनबोर्ड दिसूनही मी चुकीचा टर्न घेतला. जो काही दंड असेल तो मी भरायला तयार आहे. तुम्ही तुमची ड्युटी जी उत्तमरित्या पार पाडत आहात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आता हे ऐकून पोलीस ऑफिसर खुश झाला. त्याने फक्त डेव्हिडला माफ करून त्याचं लायसन्स परत दिलं नाही तर त्याच्या दारुड्या मित्रांना सेफली घरी सोडवण्याबद्दल शाबासकी देखील दिली आणि गाडीवर कसलंही फाईन न लावता त्याला सोडून दिलं. तर मग डेव्हिड हुशार निघाला ना. एखाद्याशी गोड बोलून त्याचा फायदा कसा करून घ्यायचा याचं हे एक उदाहरण होतं. या प्रिन्सिपल्सचा वारंवार वापर करून प्रॅक्टिस करून तुम्ही सुद्धा समोरच्या व्यक्तीचं मन आरामात जिंकू शकता. द ओनली वे टू गेट द बेस्ट ऑफ ॲन आर्ग्युमेंट इज टू अवॉइड इट. एखाद्या वादामध्ये किंवा भांडणामध्ये जिंकायचं असेल तर त्यासाठी एकच उपाय आपण वापरू शकतो. तो उपाय म्हणजे इग्नोर करणे. जगातील कोणत्याही वादाचा तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट हवा असेल तर एकच गोष्ट करावी लागेल आणि ती गोष्ट म्हणजे त्या वादाकडे दुर्लक्ष करणं. आपण एखाद्या दारुड्या माणसाशी कधी वाद घालत बसतो का? नाही ना. अगदी त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्तीशी झालेला वाद आपण इग्नोर केला पाहिजे. समोरची व्यक्ती आपली गोष्ट मानायलाच तयार नसते, कारण 10 पैकी 9 लोक हे आर्ग्युमेंटनंतर अधिकच शुअर असतात की त्यांचंच म्हणणं खरं आहे, ज्यामुळे साहजिकच एकमेकांमध्ये मतभेद निर्माण होतं. यापेक्षा इग्नोर करणं कधीही चांगलं. शो रिस्पेक्ट फॉर द अदर पर्सन्स ओपिनियन्स. नेव्हर से यू आर रॉंग. आपण कुणालाही तोंडावर वेडंवाकडं बोलत नाही आणि जर असं केलं तर आपण स्वतःहून त्या व्यक्तीला आपला दुश्मन बनवू शकतो. जगात अशी खूप कमी लोक आहेत ज्यांना स्वतःविषयी वाईट बोललेलं ऐकण्याची हिंमत असते. एखाद्याला तू चुकीचा आहेस किंवा तू चुकीची आहेस असं बोलल्याने
त्या समोरच्या व्यक्तीला वाईट वाटू शकतं, पण तुम्ही त्याला त्याच्यामधील दोष कसे दूर करायचे हे सांगू शकता. उदाहरणार्थ, समजा की तुम्ही एका कंपनीचे मॅनेजर आहात. तुम्हाला कंपनीत इन्सेंटिव्ह देण्याची एक नवीन सिस्टीम सुरू करायची आहे. तर तुम्ही तुमची ही नवीन सिस्टीम कंपनीतल्या लोकांसमोर कशी प्रेझेंट कराल? यासाठी खूप लोक सिस्टीममधल्या चुका काढतात आणि नवीन आयडिया आणतात, ती प्रमोट करतात. पण हा चुकीचा मार्ग आहे. याऐवजी तुम्ही ऑफिसच्या मीटिंगमध्ये सर्वात पहिलं तुम्ही कंपनीतील लोकांची मतं जाणून घेतली पाहिजे. सध्याच्या सिस्टममध्ये काय चुका आहेत, त्यांना काय प्रॉब्लेम्स वाटत आहेत हे त्यांना विचारलं पाहिजे. त्यानंतर तुमची आयडिया त्यांच्यासमोर ठेवून त्यावर त्यांची मतं घेतली पाहिजे. असं केल्याने ते सर्वजण ही आयडिया फक्त ॲक्सेप्टच करणार नाहीत, तर यामध्ये ते इंटरेस्टही दाखवतील. इफ यू आर रॉंग, ॲडमिट इट क्विकली अँड एम्फॅथेटिकली. जर एखाद्या ठिकाणी तुमची चूक असेल तर ताबडतोब आपली चूक मान्य करून माफी मागणे तुमच्यासाठी जास्त फायद्याचं असेल. जिथे आपली काही चूक नसते किंवा आपण खरं बोलत असतो, तिथे आपल्यामध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स दिसतो, जो आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या वागण्यामध्ये दिसून येतो. पण जर याउलट आपण काही खोटं बोलत असलो तर आपला कॉन्फिडन्स आपोआप गळून पडतो. आपण स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतो. पण आपण हे प्रिन्सिपल लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा आपली चूक असते तेव्हा स्वतःहून ती मान्य करून आपण त्याविषयी माफी मागितली पाहिजे. पूर्वीपासून असं म्हटलं गेलं आहे की कुणाची माफी मागितल्याने आपण कधी लहान होत नसतो, आणि हीच गोष्ट आपल्याला या प्रिन्सिपलमधून सांगितली आहे. आपल्याला स्वतःची चूक मान्य करता आली पाहिजे, कारण चूक करून नंतर त्याच्या होणाऱ्या परिणामांपासून स्वतःचा बचाव करण्यापेक्षा आपली चूक हसत हसत स्वीकारणं हे जास्त फायद्याचं आहे. लेखक डेल कार्नेगी त्यांच्या पाळीव कुत्र्याला जंगलात फिरायला घेऊन जायचे. जंगलाजवळ आसपास कोणी नसल्यामुळे ते त्या कुत्र्याला चेनने बांधत नव्हते. पण एका पोलीस ऑफिसरने त्यांना अशा प्रकारे कुत्र्याला फिरवताना पाहिले आणि ते डेलला ओरडले. तसेच पुन्हा असे करताना पाहिले तर त्यांना कोर्टात नेलं जाईल असंही सांगितलं. तर पोलिसांच्या म्हणण्यानुसार डेल कार्नेगी यांनी त्यांच्या कुत्र्याला चेननेच बांधून ठेवणे, जेणेकरून आसपासच्या लोकांना आणि लहान मोठ्या प्राण्यांना त्रास होणार नाही. पण एक दिवस त्यांनी पुन्हा आपल्या कुत्र्याला असेच सोडले आणि हे पुन्हा त्याच इन्स्पेक्टरने पाहिले. आता इन्स्पेक्टर काही बोलणार त्याच्या आधीच डेल यांना सॉरी म्हणाले. सॉरी, मी दुसऱ्यांदा तुम्ही सांगितलेलं ऐकलं नाही, मी खूप बेजबाबदार आहे. हे ऐकताच पोलीस ऑफिसर पघळले. ते म्हणाले, काही हरकत नाही, एवढं गोड कुत्रं असेल तर त्याला बांधून ठेवायला कुणालाच आवडणार नाही. पण तरीही डेल पुन्हा पुन्हा त्यांची माफी मागत राहिले आणि त्या पोलिसांनी काहीही न बोलता, त्यांच्यावर न ओरडता त्यांना माफही केले. तर मित्रांनो, डेल यांच्या या स्टोरीतून आपल्याला हे शिकायला मिळतं की माफी मागून गोष्टी सोप्या होतात आणि यामुळे आपल्याला जास्त प्रॉब्लेम्सला देखील सामोरं जावं लागत नाही. ट्राय ऑनेस्टली टू सी थिंग्स फ्रॉम द अदर पर्सन्स पॉईंट ऑफ व्ह्यू. खूपदा असं होतं की एखादी व्यक्ती आपल्या नजरेत अत्यंत चुकीची असते, पण आपल्या विचारांच्या बरोबर उलटं त्या व्यक्तीला असं वाटतं की तीच व्यक्ती बरोबर आहे. कारण प्रत्येक व्यक्तीचे विचार हे वेगवेगळे असतात. फक्त समोरची व्यक्ती असा विचार का करत आहे हे पाहण्यासाठी आपल्याला त्याच्या जागेवर जाऊन विचार केला पाहिजे. तरच आपण त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. याच प्रिन्सिपलवर आधारित एक गोष्ट आहे ज्यामधून तुम्हाला हे प्रिन्सिपल्स चांगल्या प्रकारे समजतील. मिस्टर कार्टर हे त्यांच्या बायकोला सारखं ओरडत असायचे, कारण त्यांचा सगळा वेळ गार्डनमधील वनस्पतींची निगा राखण्यात जायचा. मिस्टर कार्टर त्यांच्या नावाने सारखेच ओरडायचे, तरीसुद्धा मिसेस कार्टर त्यांना काहीच बोलल्या नाहीत. काही काळ असाच गेला, पण फायनली मिस्टर कार्टर यांनी खूप विचार केला आणि त्यांना त्यांची चूक समजली. त्यांना समजले की त्यांच्या बायकोला गार्डनिंग करायला खूप आवडते आणि त्यामुळेच त्यांचे गार्डन खूप छान झाले होते. त्याची उत्तम देखभाल केल्यामुळे ते गार्डन स्वच्छ नीटनेटके होते. आपल्या बायकोचे कौतुक करण्याऐवजी आजपर्यंत ते त्यांना ओरडतच आले होते. शेवटी मिस्टर कार्टर यांना त्यांची चूक समजली आणि त्यांनी त्यांच्या बायकोची माफी मागून त्यांचे कौतुक केले आणि त्यांच्यासोबत ते सुद्धा गार्डनमध्ये काम करू लागले. तर मिस्टर कार्टर यांनी त्यांच्या बायकोचे विचार समजून घेतले आणि त्यांचं आयुष्य सुखकर झालं.
यावरून आपल्याला असं कळालं की एखाद्याचं मन जिंकून घ्यायचं असेल तर त्या व्यक्तीचे विचार समजून घेऊन त्यांचा रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे आणि त्या व्यक्तीच्या जागेवर जाऊन सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. अपील टू द नॉबलर मोटिव्स, नेहमी एक चांगले आणि योग्य कारण लक्षात ठेवणे. कोणत्याही सिच्युएशनमध्ये लोक 2 प्रकारे रिॲक्ट होत असतात. एक म्हणजे त्यांच्या मनाप्रमाणे, त्यांचं मन जे म्हणतं त्याप्रमाणे ते रिॲक्ट करतात. आणि दुसरा प्रकार म्हणजे त्यांना जे बरोबर वाटते त्याप्रमाणे ते रिॲक्ट करतात. या 2 प्रकारांमध्ये लोकांना जे योग्य वाटतं त्या मार्गाने त्यांना रिॲक्ट होणं जास्त सोपं वाटतं. पण खरं सांगायचं झालं तर एखादी चांगली व्यक्ती नेहमी या गोष्टीचा विचार करते की त्यांच्या कोणत्याही गोष्टीमुळे समोरच्या व्यक्तीवर काय परिणाम होऊ शकतो. ते त्यांचा नोबल मोटिव्ह कधीही विसरत नाहीत आणि याचमुळे ती गोष्ट त्यांच्यासाठी फायद्याची ठरते. समोरच्या व्यक्तीवर आपल्या वागण्याचा काय परिणाम होईल याचा विचार केला तर नक्कीच तुम्ही एक उत्तम व्यक्ती म्हणून ओळखले जाल आणि लोकांचे तुम्ही फेवरेट बनाल. ड्रॅमॅटाईज युअर आयडियाज, आपल्या सर्व आयडिया लोकांसमोर चांगल्या प्रकारे मांडणे. कधीकधी फक्त खरं बोलून चालत नाही, तर त्यासोबत आपल्याला थोडासा मीठ मसाला पण लावावा लागतो, जेणेकरून आपलं सत्य आणखीन इंटरेस्टिंग बनेल. एखाद्या शो करणाऱ्या माणसाप्रमाणे तुम्हाला जास्तच नाटकं करून आपलं सत्य लोकांसमोर प्रेझेंट करावं लागतं. तसं केलं तरच तुम्हाला म्हणावे तितके लोक अटेन्शन देतात. कधीकधी आपण काही गोष्टी समजण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करू पाहतो, कारण आपल्याला माहीत असतं की साध्या शब्दात ही गोष्ट बोलणं पुरेसं नाही. जसं की TV सिरियलमध्ये किंवा फिल्ममध्ये आपण पाहतो की लहानातली लहान गोष्ट असूनही दिग्दर्शकाला ती गोष्ट दर्शकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नाटकी स्वरूप वापरावंच लागतं. तसंच आपल्याला आपले विचार एखाद्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर त्यात थोड्या प्रमाणात मीठ मसाला लावून ती गोष्ट सांगणे गरजेचे आहे. असंच काहीसं इंडियानामधील कॅथरीन विल्यम्स हिने केलं. तिला तिच्या जॉबमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येत होता, जो तिला तिच्या बॉसला सांगायचा होता. पण बॉसच्या बिझी शेड्यूलमुळे ती तसं करू शकली नाही. बॉस तिला टाळत होते आणि त्यांची सेक्रेटरीही तिच्याशी नीट बोलत नव्हती. या गोष्टीला 1 आठवडा झाला. कॅथरीनला तिच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन हवं होतं. फायनली तिने तिच्या बॉसला एक लेटर लिहिलं, ज्यामध्ये एक फॉर्मल लेटरही होतं. तिने लिहिलं होतं की मला माहीत आहे तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमुळे खूप बिझी असता, पण मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की प्लीज या फॉर्ममधील 2 ब्लँक गोष्टी भरून तो फॉर्म मला परत द्या. एक म्हणजे तुम्ही मला कोणत्या तारखेला भेटणार आहात आणि दुसरी म्हणजे तुम्ही मला किती वेळ द्याल. हे पाहून कॅथरीनचे बॉस इम्प्रेस झाले आणि ताबडतोब तिच्याशी मीटिंग केली आणि शेवटी कॅथरीनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तर यात तुम्हाला समजले असेल की कॅथरीनने केलेल्या ड्रॅमॅटिक प्रकाराने तिला तिच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळू शकलं. त्याचप्रकारे कधीकधी आपल्यालाही काही गोष्टींमध्ये मीठ मसाला मिक्स करून त्या लोकांसमोर प्रेझेंट कराव्या लागतात. थ्रो डाऊन अ चॅलेंज. बिहेवियरल सायंटिस्ट फ्रेडरिक यांनी अनेक वर्ष एका गोष्टीवर रिसर्च केली. त्यांना हे जाणून घ्यायचं होतं की एका फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या कामगारापासून ते एका मोठ्या कंपनीच्या सिनियर एक्झिक्युटिव्हपर्यंत लोकांचे मोटिवेशन काय असते, कोणत्या गोष्टीने ते मोटिवेट होत असतील. त्यांनी हजारो कामगारांना हे प्रश्न विचारले की त्यांना कोणत्या गोष्टीतून काम करण्याचे प्रोत्साहन मिळते. मग ते त्यांचा पगार असो किंवा आरामदायी जीवन जगणे किंवा आणखी काही. जेव्हा हे रिसर्च संपले आणि त्याचा रिझल्ट समोर आला तेव्हा ते स्वतः आश्चर्यचकित झाले, कारण त्याचा रिझल्टच असा आला होता की त्या कामगारांचा पगार किंवा आरामदायी जीवन त्यांचे मोटिवेशन नव्हते, तर ते त्यांच्या कामामुळे प्रोत्साहित होत होते. त्यांना त्यांचं काम आवडत होतं व यामुळे ते जास्त मेहनतीनं काम करत होते. यावरून हे समजतं की एखाद्याचं कामाचं इंटरेस्टिंग किंवा एक्सायटिंग असेल तर त्यांना मोटिवेट करण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची गरज पडत नाही. तसेच स्वतःला जास्त जाणून घेण्यासाठी देखील ते काम करतात, जेणेकरून ते कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहतील आणि त्यांची ॲबिलिटी समजू शकतील. कारण जेव्हा कोणीतरी आपल्याला एखादं चॅलेंज देतं तेव्हा आपण पूर्ण तनमनाने ते चॅलेंज पूर्ण करण्यासाठी मेहनत घेऊ लागतो, कारण ते चॅलेंज पूर्ण करूनच
आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं असतं. कोणतंही काम नीटनेटकं करायचं असेल तर त्यासाठी एका लीडरची आवश्यकता असते, मग ते काम लहान असो किंवा मोठे. आता आपण लोकांना नाराज न करता त्यांना कसं बदलू शकतो हे जाणून घेऊ. बिगिन विथ प्रेज अँड ऑनेस्ट ॲप्रिसिएशन. प्रामाणिकपणे लोकांचे कौतुक करा. याआधी आपण लोकांना हँडल कसं करायचं याच्या काही टेक्निक्समध्ये हे प्रिन्सिपल पाहिलं होतं. पण लोकांमध्ये काही बदल घडवून आणायचे असतील तरी देखील हे प्रिन्सिपल आपण वापरू शकतो. एखाद्या व्यक्तीचे कौतुक करून जर आपण आपल्या दिवसाची सुरुवात करत असू तर आपण नक्कीच समोरच्या व्यक्तीच्या वागण्या बोलण्यातही बदल करू शकतो. जसं की आपण सकाळी सकाळी ऑफिसमध्ये गेल्यावर आपल्यासोबत काम करणाऱ्या कोवर्कर्सला आपण खूप उत्साहाने भेटल्याच उत्साहाचं वातावरण असेल तर दिवसभर तुमच्यासोबतच त्यांचाही मूड चांगला राहतो. तसेच जेव्हा आपण एखाद्याचं कौतुक करतो तेव्हा ही गोष्ट त्यांच्यावर जास्त काळ प्रभाव करते आणि अशा प्रकारे त्या व्यक्तीचं आणि तुमचं नातं आणखीन घट्ट बनत जातं. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदाच भेटला तर त्यांच्याशी कोणत्या विषयावर बोलावं, कुठून सुरुवात करावी हे जर तुम्हाला समजत नसेल तर सगळ्यात पहिलं तुम्ही त्यांना ऑब्झर्व करायला पाहिजे. त्यावरून तुम्ही त्यांच्यातील काही स्पेशल गोष्टीचे किंवा कामाचे कौतुक करायला हवे. असं केल्यानं ती व्यक्ती फक्त तुमच्यासोबत कम्फर्टेबल फील करत नाही तर ती तुम्हाला लाईकही करायला लागते. म्हणजेच हे काही एका बाणात दोन पक्षी मारल्यासारखं आहे. कॉल अटेन्शन टू पीपल्स मिस्टेक्स इनडायरेक्टली. चुका ह्या सर्वांकडून होतात, पण लोकांना त्यांच्या चुका इनडायरेक्टली सांगा म्हणजे त्यांना वाईट वाटणार नाही. जेव्हा आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या चुकांची किंवा कमतरतेची तिला जाणीव करून द्यायची असते तेव्हा आपला खूप गोंधळ उडतो. समोरची व्यक्ती न दुखावली जाता आपल्याला तिला हे सांगायचं असतं. पण कोणत्याही व्यक्तीमधल्या कमतरता तुम्हाला जर सांगायच्या असतील तर आधी त्यांना त्यांच्यामध्ये असलेल्या चांगल्या गोष्टींची जाणीव करून द्यावी, त्यांचे कौतुक करावे आणि मग त्यांच्यामधील चुका त्यांना चांगल्या भाषेत सांगाव्या. असं केल्याने समोरच्या व्यक्तीला थोड्या प्रमाणात वाईट वाटेल पण जास्त हर्ट होणार नाही. आपण जर सरळ एखाद्या व्यक्तीतल्या वाईट गोष्टी त्यांना सांगितल्या तर अर्थातच त्यांना जास्त वाईट वाटेल. यासाठी एक उत्तम उदाहरण म्हणजे मॅस्लन जॉन हे त्यांच्या स्टीलच्या कंपनीमध्ये चक्कर मारत होते आणि त्यांनी काही वर्कर्सला स्मोकिंग करताना पाहिले, तेही अगदी नो स्मोकिंगच्या बोर्डाजवळच. या गोष्टीवरून त्यांना न ओरडता जॉन यांनी त्या सर्वांच्या हातात एक सिगारेट दिली आणि ते म्हणाले, तुम्ही सगळेजण सिगारेट ओढत आहात, यात मला काही प्रॉब्लेम नाही, मला चांगलंच वाटेल, पण फक्त तुम्ही ती बाहेर ओढा कारण इथे सिगारेटला मनाई आहे. हे ऐकून त्या वर्कर्सला त्यांची चूक समजून आली. आस्क क्वेश्चन्स इन्स्टेड ऑफ गिव्हिंग डायरेक्ट ऑर्डर्स. डायरेक्ट ऑर्डर देण्याऐवजी प्रश्न विचारावे जेणेकरून समोरच्याला आपल्याला काय करायचे आहे हे स्वतःहून समजेल. ऑर्डर द्यायला कुणाला आवडत नाही. बहुतेक जणांना लीडर व्हायचे असते, ते केवळ आणि केवळ लोकांना ऑर्डर देऊन त्यांच्याकडून काम करवून घेण्यासाठी. पण तुम्हाला हे माहीत असायला हवे की ऑर्डर देऊन काम करवून घेणारी लोक कुणाला जास्त आवडत नाहीत. तसं केल्याने तुमचं काम तर होईलच पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही तितकेसे आवडणार नाही. तर ऑर्डर न देताही लीडरशिप कशी निभवायची यासाठी हे प्रिन्सिपल आहे. हे प्रिन्सिपल तुम्ही अंगीकारले तर तुम्ही नक्कीच लोकांचे फेवरेट लीडर होऊ शकाल आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करू शकाल. आता हे कसे ह्यासाठी तुम्हाला एक उदाहरण. एका कंपनीतला मॅनेजर एका गोष्टीमुळे खूप टेन्शनमध्ये होता कारण त्याचे एम्प्लॉईज कोणत्याच ऑर्डर वेळेवर पोहोचवत नव्हते. तो मॅनेजर त्यांना सतत ऑर्डर द्यायचा पण त्या ऑर्डरचा परिणाम काही दिसत नव्हता. एक दिवस त्यांनी एम्प्लॉईजना ऑर्डर देण्याऐवजी एक दुसरी पद्धत वापरून पाहिली. त्यांनी सर्व एम्प्लॉईजना त्यांच्या केबिनमध्ये बोलवलं आणि त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. प्रत्येक जणांकडून वेगवेगळी उत्तरे येऊ लागली. नंतर त्यांनी काही महत्त्वाचे प्रश्न विचारले की कशा प्रकारे आपल्या ऑर्डर्स वेळेत पूर्ण करता येतील, यासाठी तुमच्याकडे काही सोल्युशन्स आहेत का. दुसरा प्रश्न म्हणजे आपण सगळ्या ऑर्डर कशा पूर्ण करू शकतो यासाठी काही आयडिया आहे का. या प्रश्नावर सगळेजण उत्तरं देऊ लागले, त्यांच्या आयडियाज सांगू लागले आणि काही दिवसांतच मॅनेजरला पॉझिटिव्ह बदल दिसून आला.
सगळ्या ऑर्डर्स वेळेत पूर्ण झाल्या होत्या. आता हे असं होण्यामागे काय कारण होतं? तर जेव्हा मॅनेजरने एम्प्लॉईजना प्रश्न विचारायला सुरुवात केली, त्यांच्याकडून सजेशन्स मागितले, तेव्हापासूनच तो एम्प्लॉई त्या कामाला आपलं मन मानायला लागला. ऑर्डर पूर्ण करणे ही जबाबदारी कालपर्यंत फक्त मॅनेजरची होती, पण त्यामध्ये एम्प्लॉईजचं कॉन्ट्रीब्युशनसुद्धा महत्त्वाचं आहे. आणि हे एम्प्लॉईजना कळल्यावर ते त्या कामाला स्वतःच काम समजू लागले, स्वतःची जबाबदारी समजू लागले. आपण सगळेजण मिळून हे काम करू असा ॲटिट्यूड त्यांच्यामध्ये निर्माण झाला आणि काम फायनली वेळेत पूर्ण झाले. जर मॅनेजरला हे आधीच कळाले असते तर हे काम लवकरात लवकर पूर्ण झाले असते. तर तुम्हाला सुद्धा समजलं असेल की ऑर्डर देतो तो लीडर होऊ शकतो, पण तो लोकांचा फेवरेट बनू शकत नाही. यासाठी त्याला या प्रिन्सिपलचा वापर करावाच लागतो. लेट द अदर पर्सन सेव्ह फेस. दुसऱ्यांचा आत्मसन्मान वाढवणे. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या नजरेतून उतरते, जेव्हा त्यांना स्वतःबद्दल राग वाटू लागतो, तेव्हा ती व्यक्ती यातून लवकर बाहेर येऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीला कमी समजणं हे त्या व्यक्तीचा सगळा आत्मविश्वास घालवण्यासारखं आहे. ही गोष्ट समजून घेण्यासाठी एक उदाहरण आहे. एक 10 वर्षाचा मुलगा होता ज्याला गाण्याचा खूप शौक होता, पण त्याचे शिक्षक त्याला गाऊ देत नव्हते. त्याचा आवाज चांगला नाही असं म्हणून ते त्याला डिमोटिवेट करायचे. पण त्याची आई मात्र त्याच्या बाजूने होती आणि ती त्याला नेहमीच प्रोत्साहन द्यायची. त्याच्या प्रत्येक प्रयत्नामध्ये ती त्याला साथ आणि शाबासकी द्यायची. आणि नंतर तो मुलगा सिंगिंगचा बादशाह झाला. आणि तो मुलगा होता ओपेरा सिंगिंगचा बादशाह एनरिको करुसो. त्यामुळे एखाद्याला डिमोटिवेट करण्याऐवजी नेहमी प्रोत्साहन दिले पाहिजे, कारण एखाद्याचा गेलेला आत्मविश्वास परत आणणे सोपे काम नसते. त्यामुळे तुम्ही जर लोकांच्या मनात घर करण्याचा प्रयत्न करत असाल तर लोकांना प्रोत्साहन द्यायला शिकले पाहिजे. प्रेज द स्लाइटेस्ट इम्प्रूव्हमेंट अँड प्रेज एव्हरी इम्प्रूव्हमेंट. लोकांच्या लहान मोठ्या प्रयत्नांचे किंवा त्यांच्यातील सुधारणांचे कौतुक करा. हे प्रिन्सिपल तुम्ही जर रिअल लाईफमध्ये वापरले तर आपण कोणत्याही व्यक्तीला फक्त सुधारूच नाही तर त्या व्यक्तीला पूर्णपणेच बदलून टाकू शकतो, त्याचे पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो. आणि याची सुरुवात ही त्यांच्यातील लहानशा सुधारणेने आणि आपण केलेल्या कौतुकाने होऊ शकते. आपण जर लोकांमधील फक्त चुकाच न सांगता त्यांची प्रशंसा केली तर त्या व्यक्तीमध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला सुधारणा दिसू लागतील. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, लोकांची टीका करून नाही तर त्यांची प्रशंसा केल्याने ते स्वतःमध्ये जास्त आत्मविश्वास वाढवू शकतात आणि आपण खरोखरच हे करू शकतो असा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण होतो. असाच काहीसा प्रकार एका लहान मुलासोबत घडला. त्या मुलाचं नाव होतं टॉमी. तो शाळेतला सगळ्यात जास्त खोडकर मुलगा होता, पण त्याच्या वर्गशिक्षकाने याच प्रिन्सिपलच्या मदतीने त्याला सुधारले. त्या वर्गशिक्षिकेचे नाव होते मिसेस हॉप्किन. पहिल्याच दिवशी त्यांनी 4थीच्या वर्गातील सगळ्या मुलांचे कौतुक केले आणि टॉमीची वेळ आल्यावर त्या त्याला म्हणाल्या, टॉमी, तू एक नॅचरल लीडरसारखा आहेस आणि यावर्षी या वर्गाला बेस्ट क्लास बनवण्यासाठी तू मला मदत करणार आहेस. आणि त्या दिवशीपासून टॉमी पूर्णपणे बदलून गेला. त्याच्या प्रत्येक सुधारणेबाबत तो एक गुड स्टुडंट बनत चालला होता आणि याचं सगळं श्रेय जातं मिसेस हॉप्किन यांना. त्यांनी जर त्याला नावं ठेवली असती आणि जर त्याला ओरडल्या असत्या तर त्याचा कॉन्फिडन्स आणखी डल झाला असता आणि तो रागात आणखीनच वाईट वागू लागला असता. पण टीचरने त्याला त्याच्यातली चांगली गोष्ट त्याला सांगितली आणि त्याला समजले की आपण हेही करू शकतो. अर्थात त्यांचा कॉन्फिडन्स पॉझिटिव्हली वाढवला गेला. त्यामुळे मिसेस हॉप्किन यांनी या केसमध्ये ग्रेट लीडरप्रमाणे काम केले. यूज एनकरेजमेंट, मेक द फॉल्ट सीम इझी टू करेक्ट. लोकांना मोटिवेट करा, प्रोत्साहन द्या. लोकांना जर आपण सरळ सरळ सांगितले की तुम्ही एखादं काम नीट करू शकत नाही किंवा तुमचा त्यांच्यावर किंवा त्यांच्या कामावर विश्वास नाही, तर ती व्यक्ती कधीच स्वतःला सुधारू शकणार नाही आणि त्यांना सुधारण्याचा चान्स पण तुम्ही गमवाल. पण जर तुम्ही त्यांना हे दाखवून दिलं की तुमचा त्यांच्यावर विश्वास आहे, ते चांगले काम करू शकतात, तर नक्कीच तुम्हाला त्यांच्यामध्ये चांगला बदल दिसून येईल. कारण त्यांना त्या गोष्टीची जाणीव होईल की ते खरोखरच काहीही करू शकतात. आणि दुसरं म्हणजे ते तुमच्या अपेक्षा भंग नाही व्हाव्यात यासाठी पूर्ण प्रयत्न करतील. एकदा एका दुकानाच्या मालकाने मिस्टर गोम्स यांना सांगितलं
की त्यांच्या दुकानात एक एम्प्लॉई प्राईस टॅगिंगची कामं नीट करत नव्हता. त्यामुळे खूप गोंधळ व्हायचा आणि कस्टमर्सच्या खूप कंप्लेंट्स यायच्या. खूपदा सांगूनही त्या एम्प्लॉईमध्ये काही फरक दिसून येत नव्हता. एकदा मिसेस गोम्स यांनी त्याला केबिनमध्ये बोलावलं आणि त्याला दुकानाचे सुपरवायझर बनवून टाकले. आता ही गोष्ट तुम्हाला खूपच आश्चर्याची वाटेल, पण त्या सारख्या चुका करणाऱ्या एम्प्लॉईमध्ये या गोष्टीमुळे खूप पॉझिटिव्ह बदल दिसून आला आणि त्याने त्याच्या जबाबदाऱ्याही पाळल्या. एखाद्याला एनकरेज करण्यासाठी ही आयडिया किती योग्य आहे आणि यामुळे तुमची लीडरशिप क्वालिटी आणखीनच चांगल्या प्रकारे लोकांसमोर सादर होते आणि लीडर म्हणून तुम्ही लोकांना आवडू लागता. मेक द अदर पर्सन हॅपी अबाउट डुईंग द थिंग यू सजेस्ट. तुम्ही सांगितलेलं काम समोरच्या व्यक्तीने आनंदाने आणि मनापासून केले पाहिजे. हे नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही कुणाकडून एखादं काम करवून घेत असाल तर ते काम समोरच्या व्यक्तीच्या मर्जीप्रमाणे किंवा त्यांच्या मूडप्रमाणेच व्हायला हवं. या पुस्तकाचे लेखक डेल कार्नेगी पण या प्रिन्सिपलला फॉलो करतात. या पुस्तकातील सर्वच प्रिन्सिपल्स तुमच्या आयुष्यातही तंतोतंत लागू पडतील अशी खात्री कोणीच देऊ शकत नाही, कारण समोरची व्यक्ती कधी कसे रिॲक्ट करेल यावर सगळं अवलंबून असतं. कारण प्रत्येक व्यक्ती ही इतरांपेक्षा वेगळी असते. प्रत्येकाचे वेगवेगळे स्वभाव, गुण असतात. त्यामुळे हे सगळे प्रिन्सिपल्स वापरून तुम्ही समोरच्या व्यक्तीला 100% बदलू शकता. हे सांगणं कठीण आहे, पण हे प्रिन्सिपल्स वापरण्यात तुम्ही 10% जरी सक्सेसफुल झालात तरी तुम्ही जीवनात एक उत्तम लीडर बनण्याच्या पात्र व्हाल. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. आणखी अशाच समरी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद.